माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तुरुंगात शिक्षा भोगत असलेले संत आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले। त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार व्हावा म्हणून पेरोलवर सोडावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। 86 वर्षाचे संत आसाराम बापू यांची तब्येत खूपच बिघडली आहे। त्यांना हृदयात ब्लॉकेज आहेत। त्यांना जोधपूर AIMS या ठिकाणी उपचार चालू आहेत, पण तिथे नीट उपचार मिळत नाहीत। त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धती लागू होते, तरी वारंवार मागणी करूनही एखाद्या आतंकवाद्यापेक्षा वाईट वागणूक त्यांना मिळत असून उपचारासाठी सुद्धा कोणतीही मुभा त्यांना मिळत नाही। पॅरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगाराचा पण अधिकार आहे, पण गेल्या 11 वर्षात त्यांना एक दिवसही पॅरोल मिळाला नाही। त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना व्यवस्थित उपचार व पॅरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी पदयात्रा व जिल्हाधिकारी यांना निवेदन आयोजित करण्यात आले होते। ही पदयात्रा 4 पुतळा सिद्धेश्वर पेठ ते जिल्हा परिषद या मार्गाने होती। सकल हिंदू समाजातील संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने या पदयात्रेत उपस्थित होते। त्याचबरोबर पूर्ण जिल्ह्यातून साधक परिवार ही मोठ्या संख्येने उपस्थित होते। योग वेदांत सेवा समितीचा सदस्य आहे मी। तर आज या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे पूज्य बापूजींना न्याय मिळेल, म्हणजे त्यांना आयुर्वेदिक उपचारासाठी पेरोल मिळेल आणि शीघ्र त्यांची मुक्तता होईल यासाठी सगळ्या हिंदू समाजाने, फक्त आसाराम बापूजींचा साधक परिवार नाही तर जेवढा पण हिंदू संघटना आहेत आणि त्या व्यतिरिक्त घराघरातल्या हिंदूंनी आज रस्त्यावरती उतरून हा रॅली काढलेली आहे, जेणेकरून बापूजींना न्याय मिळेल। संतों के सम्मान में हर हिंदू मैदान में बापूजी एक असं नाव आहे, ज्या वेळेला सत्संग हा शब्द पण कोणाला माहीत नव्हता त्यावेळेला बापूजींनी करोडो हिंदूंना भगवान नामाची दीक्षा दिली। ज्या वेळेला असंख्य युवा व्हॅलेंटाईन डे सारखे डे म्हणून बरबादीच्या मार्गाला जात होते त्यावेळेस बापूजींनी त्यांना ब्रह्मचर्याचा पाठ पडवला आणि मातृपितृ पूजन दिवस शिकवायला सांगितले। स्वामी विवेकानंदांनंतर तब्बल 100 वर्षांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जर कुठल्या संतांनी भारतीय संस्कृतीचा झेंडा फहरवला आहे त्यांचं नाव आहे आसारामजी बापू। अशा आसारामजी बापूंना एका झुट्या केसमध्ये, खोट्या केसमध्ये आणि अत्यंत गलिच्छ अशा आरोपामध्ये त्यांना अडकवलेलं आहे। ही भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। तर आमचं हिंदुत्ववादी सरकार आपलंच सरकार आहे। आमची त्या सरकारकडे मागणी आहे की बापूजींना लवकरात लवकर न्याय मिळावा। आतापर्यंत आपण पूर्णपणे कायद्याच्या मार्गाने आपण जात होतो, पण बापूजींची तब्येत सध्या खूप बिघडलेली आहे। बापूजींच्या हृदयामध्ये 3 ब्लॉकेजेस आहेत, 95% 75% असे भरपूर ब्लॉकेजेस झालेले आहेत आणि बापूजींना बायपास सर्जरी करायला सांगितलेली आहे। बापूजींचं जे शरीर आहे ते पूर्णपणे योग साधनेने संपन्न असल्यामुळे त्यांना ॲलोपॅथिक उपचार हा परवडत नाही, त्यांच्या शरीराला मान्य होत नाही। त्यांना आयुर्वेदिक उपचारच मिळाला पाहिजे अशी आपली मागणी आहे। तर बापूजी भरपूर दिवस एम्समध्ये ॲडमिट होते, आता पुन्हा ते जेलमध्ये गेलेले आहेत, पण त्यांची तब्येत अत्यंत गंभीर आहे। तर आमची कळकळीची मागणी आहे की बापूजींना लवकरात लवकर आयुर्वेदिक उपचारासाठी पेरोल मिळावा। आज त्यासाठी सर्व हिंदू संघटनेचे कार्यकर्ते